नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर DSD अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आपण जी व्हिडिओ सिरीज बघतो आहोत, कर्जाचा डोंगर कमी करण्याचे 10 स्मार्ट उपाय, यातला 5वा आणि 6वा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत डिस्कस करणार आहे। तर मित्रांनो, 5वा उपाय आहे क्रेडिट कार्डचे तुमचे हप्ते जर चालू असतील तर लोनचा टॉपअप मारून क्रेडिट कार्डचे हप्ते बंद करून लोनचा हप्ता भरू शकतो। मित्रांनो, क्रेडिट कार्ड हे जे एक साधन आहे, आपण आपल्या चॅनलवर क्रेडिट कार्ड विषयी व्हिडिओ बनवलेला आहे आधी, तोही आपण पाहू शकता। क्रेडिट कार्ड हे कंपाऊंड इंटरेस्टवर आपल्याला व्याज लावत असतं आणि आउटस्टँडिंग इंटरेस्टवर अजून इंटरेस्ट, त्या इंटरेस्टवर अजून इंटरेस्ट, वेगवेगळे चार्जेस, फीज, ओव्हर लिमिट फीज वगैरे अशा वेगवेगळ्या फीज क्रेडिट कार्ड आपल्याला लावत असतं। ते नेहमी महाग पडतं ते कर्ज। तर आपण असं करू शकतो की लोनचा एखादा टॉपअप घेऊन, जसं की उदाहरणार्थ आपला येस बँकचं आपलं क्रेडिट कार्ड आहे, ज्याची लिमिट आपली जास्त प्रमाणात वापरण्यात आली आहे, जसं की 70 ते 80 हजार रुपये येस बँकच्या कार्डची लिमिट वापरली आहे आणि काही केल्या ते 70-80 हजार रुपये जमत नाहीये, त्यामुळे अजून इंटरेस्टवर इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट लागत आहे। तर आपण काय करू शकतो, HDFCचा एखादा पर्सनल लोन किंवा आपल्या कॅनरा बँकेचं किंवा बँक ऑफ महाराष्ट्राचं एखादं पर्सनल लोन घेऊन, समजा आपला त्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट हा केवळ 10% असेल आणि या क्रेडिट कार्डवर तुम्ही 14, 15, 20% व्याज भरत असाल, तर मित्रांनो, हे कर्ज काढून एक रकमी तुम्ही ते क्रेडिट कार्ड क्लोज करू शकता। 70-80 हजाराचा बॅलन्स भरून टाकला येस बँकमध्ये की तर क्रेडिट कार्ड हा विषय बंद करू शकता आणि या टॉपअपला रिपे करण्यासाठी तुम्ही 10% व्याज देऊ शकता। हा पण एक स्मार्ट उपाय आहे मित्रांनो, कर्जाचा डोंगर कमी करण्याचा हा एक स्मार्ट उपाय आहे। क्रेडिट कार्डवर जास्त लिमिट वापरून ते जास्त काळ आउटस्टँडिंग ठेवू नका मित्रांनो, फार मोठं नुकसान क्रेडिट कार्डमध्ये होत असतं। 6वा उपाय, कर्जाचा डोंगर कमी करण्याचा 6वा स्मार्ट उपाय, ज्या बँकेत कमी व्याज घेतले जाते त्या बँकेतच लोन करणे किंवा लोन ट्रान्सफर करून कमी व्याजाच्या बँकेमध्ये घेणे। मित्रांनो, आता हे जे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन आणि बँक्स याच्यामधला फरक लक्षात घ्या। उदाहरणार्थ HDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, कॅनरा बँक, या सगळ्या RBI रजिस्टर्ड बँक्स आहेत मित्रांनो। भलेही त्या पब्लिक सेक्टर असोत, प्रायव्हेट सेक्टर असोत किंवा गव्हर्नमेंट बँक्स असोत, त्या रजिस्टर्ड RBI बँक्स आहेत, RBI ने मान्यता दिलेल्या बँक्स आहेत रिझर्व्ह बँकेने। पण बजाज फायनान्स किंवा हिरो फिनकॉर्प, टाटा कॅपिटल, ह्या ज्या कंपनीज आहेत त्या सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स आहेत मित्रांनो, म्हणजे NBFC, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन। या बँकेसारख्या काम करतात, त्या बँका नसतात, त्या फायनान्शियल कंपनीज असतात ज्या की तुम्हाला कायम चढ्या व्याजदराने तुम्हाला लोन देत असतात, कर्ज देत असतात। म्हणजे तुम्हाला जर HDFCचा 10% पर्सनल लोन मिळत असेल, 8.5-9% कदाचित मिळत असेल, 10-11%, तर बजाज फायनान्समध्ये तुम्हाला ते कर्ज कदाचित 14%, 15%, 16% अशा दराने सुद्धा, वाढीव दराने मिळू शकतं मित्रांनो। आणि ह्यामध्ये अर्थातच तुमचा सिबिल स्कोरही महत्त्वाचा आहे। तुम्ही जेवढा सिबिल स्कोर तुमचा चांगला असेल, 700, 800च्या वर जेव्हा सिबिल स्कोर असतो मित्रांनो, तेव्हा कर्जाचा व्याजदर पण कमी होतो। पण जसं जसं तुमचा सिबिल स्कोर 700च्या खाली जातो, 650, 600, 550, तर कधी कधी तुम्हाला लोन न मिळण्याची सुद्धा शक्यता असते मित्रांनो। या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। आपल्यावरचा कर्जाचा जो डोंगर आहे मित्रांनो, तो स्मार्टली कसा कमी करायचा, हे उपाय आपण या व्हिडिओच्या मालिकेतून चर्चा करत आहोत।
पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही उपाय मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, चॅनलला लाईक करा, व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि कॉमेंट्स करा. मित्रांनो, आपले प्रश्न काही असतील तर प्रश्न विचारा. मी अगदी दिलखुलासपणे त्याची उत्तर द्यायला सुद्धा उत्सुक आहे. धन्यवाद मित्रांनो.